कांदा लसूण मसाला करण्यासाठी आपण इथे मोठे कांदे घेतलेले आहेत. आता हे कांदे सुकवून मसाल्यामध्ये वापरल्यावर आपला मसाला जास्त दिवस कसा टिकेल यासाठी इथे मी 1 किलो कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपण पातळ असे कट करायचे आणि गॅलरीमध्ये एक सुती कपडा टाकून मी त्याच्यावर हे कांदे उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत. कांदा लसूण मसाला तयार कसा करायचा याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला सुकलेला कांदा लसूण मसाला कसा करायचा ह्याची आपल्याला रेसिपी तुम्हाला मिळेल. आता पूर्णपणे कांदा बघा तुम्ही 2 दिवस मी सुकवून घेतलेला आहे. असा सुकलेला कांदा तयार झाला आहे. कांदा लसूण मसाला करण्यासाठी आपण इथे मोठे कांदे घेतलेले आहेत. आता हे कांदे सुकवून मसाल्यामध्ये वापरल्यावर आपला मसाला जास्त दिवस कसा टिकेल यासाठी इथे मी 1 किलो कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपण पातळ असे कट करायचे आणि गॅलरीमध्ये एक सुती कपडा टाकून मी त्याच्यावर हे कांदे उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत. कांदा लसूण मसाला तयार कसा करायचा याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला सुकलेला कांदा लसूण मसाला कसा करायचा ह्याची आपल्याला रेसिपी तुम्हाला मिळेल. आता पूर्णपणे कांदा बघा तुम्ही 2 दिवस मी सुकवून घेतलेला आहे. असा सुकलेला कांदा तयार झाला आहे.